मनुष्य आणि प्राणी यांच्या नात्यांमधील एक भावविश्व उलगडून दाखवणारी खूप सुंदर कथा आहे। ही कथा लिहिलेली तपन मुखर्जी यांनी आणि कथेचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड। आपल्या संवेदना जागृत करणारी आणि मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होतं जनरली आपल्याला माहिती आहे की फूड म्हणजे अन्नाच्या माध्यमातून होतं, परंतु याही व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मनुष्य आणि प्राणी यांच्या नात्यामध्ये एक भावबंधन निर्माण करू शकतं असं वर्णन करणारी ही कथा आपण ऐकणार आहोत, आज समजून घेणार आहोत। फारशी अवघड नाही, सोपी आहे, पण त्यात जे समजून घ्यायचं आहे मनुष्य आणि प्राणी यांच्यातलं नातं ते कोणत्या कोणत्या माध्यमाद्वारे कशा पद्धतीने प्रकट होऊ शकतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत, जास्तीत जास्त 10वीच्या विद्यार्थी असलेल्या पालकांपर्यंत पोचवा। ठीक आहे, आता आपण बघूया 2 नंबरचा लेसनचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड। हा जो 1.2 आहे लेसन ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, या लेसनमध्ये जे नाव आहे, पहिला जो शब्द एन्काउंटर हा कन्फ्यूज करू शकतो आपल्याला। एन्काउंटर म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, पोलीस गुंड्यांच्या मागे लागतो, त्यांना ठार मारतो, याला आपण एन्काउंटर म्हणतो। पण एन्काउंटरचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे विशिष्ट प्रसंगाला सामोरे जाणे आणि अशी ती घटना ज्याचे आपण विटनेस असतो, आपल्या डोळ्यासमोर ती घटना घडते, अशी एखादी घटना असते, त्या घटनेला काय म्हणतात, एन्काउंटर। जी आपल्या डोळ्यासमोर घडते, आपण ती बघतो, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड। ठीक आहे, माझ्याकडे पुस्तक आहे, पुस्तकातून मी वाचणार आहे। तुमच्याकडेही पुस्तक असेल, पुस्तक समोर ठेवा शक्य असेल तर, नाहीतर नुसतं ऐकलं तरीसुद्धा तुम्हाला ती स्टोरी अगदी व्यवस्थित समजेल। तर मग कोणती घटना आहे अशी, कोणत्या घटनेबद्दल एखादा लेखक जे घटनेचं वर्णन करतो आहे की जी घटना लेखकाला अत्यंत स्पेशल वाटते, विशेष वाटते, तर या घटनेचा संबंध कुठेतरी नातेसंबंधांशी आहे। मानवी जो संबंध आहे तो नातेसंबंधांवर अवलंबून असतो, पण हे नातेसंबंध फक्त एका विशिष्ट प्रजातीसोबतच असतं असं नाही। असू शकतं की एखाद्या प्राण्यांसोबतसुद्धा हे संबंध प्रस्थापित होऊ शकतात, रिलेशन्स प्रस्थापित होऊ शकतात, ते अत्यंत संवेदनशील असू शकतात, त्या संवेदना अत्यंत उत्कट असू शकतात, चिरकाल टिकणाऱ्या असू शकतात। विशिष्ट प्रकार म्हणजेच फक्त प्राणी आणि मनुष्य याच्यातलं कम्युनिकेशन असू शकत नाही, या कम्युनिकेशनचे अधिक अजून काहीतरी माध्यमं असू शकतात। याचं छानसं चित्रण या कथेतून करण्यात आलेलं आहे। लेखकाने सुद्धा आपल्या लेखन शैलीचा उत्तम प्रकारे उपयोग करून ही कथा आपल्यासमोर मांडली आणि आपल्यालासुद्धा काही काळासाठी अत्यंत इमोशनल, संवेदनशील करून टाकलेलं या लेखकाने। बघूया, एक नॅरेटर आहे, मुलगा आहे, तो ही कथा आपल्याला सांगतो आहे। माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल। वेस्ट बेंगॉल नावाचं राज्य आपल्याला माहिती आहे, तेथे रानीगंज नावाचं एक ठिकाण आहे आणि त्या रानीगंज या ठिकाणी नॅरेटर जो आहे, त्या नॅरेटरचे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीला आहेत। ठीक आहे, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन अ इंडिव्हिज्युअल बँगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस। हे जे कॅम्पस आहे एक मोठं, त्या कॅम्पसमध्ये इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतंत्र बंगले आहेत। ज्या कंपनीत कामाला आहेत नॅरेटरचे वडील, तेथील जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना राहायला स्पेशल बँगलोज देण्यात आलेले आहेत आणि त्या कॅम्पसमध्ये, एका मोठ्या कॅम्पसमध्ये ते बँगलोज म्हणजे बंगले आहेत। ठीक आहे, आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस, आणि त्या कॅम्पसच्या एका कॉर्नरवर या नॅरेटरचं घर आहे। द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टन टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन। आता ज्या कॉर्नरला नॅरेटरचं घर आहे तिथे एक गार्डन आहे, त्या गार्डनची भिंत आणि कॅम्पसची भिंत ॲडजस्टंट म्हणजे एकच आहे। ऑफिसर्स क्लब, कसल्या भिंतीत, कोणती भिंत कॉमन आहे,
नॅरेटरच्या गार्डनची भिंत आणि त्या ऑफिसरसाठी असलेला जो क्लब आहे त्या क्लबची भिंत एकच आहे, वेगळी वेगळी नाही. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आता तिथे जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड अत्यंत समृद्ध आहे. कोणत्या कारणासाठी समृद्ध आहे तर तिथे काय बघायला मिळतं आपल्याला, ग्रीन ग्रास, अत्यंत हिरवगार गवत आहे सगळीकडे, अत्यंत कलरफुल रंगीबेरंगी फुलं आहेत तिथं. होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज म्हणजे ग्रुप आहे मोठ्या मोठ्या आणि अत्यंत भव्य दिव्य अशा झाडांचा होस्ट म्हणजे मोठा ग्रुप असणं. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. आता ते जे बँगलोज आहेत त्यांच्यासमोर प्रत्येकाचं स्वतःचं जे गार्डन असतं त्याला किचन गार्डन म्हणतो आपण. त्या किचन गार्डनमध्ये काय म्हटलेलं आहे नॅरेटर काय म्हणतो आहे की सीझनल व्हेजिटेबल्स म्हणजे विशिष्ट सीझनमध्ये जो भाजीपाला येतो त्या भाजीपाला आपल्याला तिथे बघायला मिळतो आहे. त्याचबरोबर जे भव्य दिव्य झाडं आहेत ते झाडं नेहमी सतत कोणाला अट्रॅक्ट करत आहेत, स्क्विरल्स. स्क्विरल्स म्हणजे खारुताई, स्क्विरल्स. त्यासोबतच अजून कोणाला अट्रॅक्ट केलं जाते तिथं, मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती त्या झाडांकडे आकर्षिल्या जात आहेत. अ ग्रुप ऑफ लंगूर हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अस्वथा ट्री नियर बाय. जवळच अस्वथा नावाचं जे झाड आहे त्या झाडावर लंगूर प्रजातीच्या माकडांनी आपलं राहण्याचं ठिकाण बनवलेलं आहे. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. तर हे सर्व जे झाडं, फळं, फुलं, प्राणी, पक्षी, आमचं जे रोजचं जीवन आहे त्याचा पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य भाग बनलेला आहे. तर हे बॅकग्राऊंड या ठिकाणी लेखकाने वर्णन केलेलं आहे. आता अजून एक वर्णन आहे छोटंसं, काय घडतं आहे तिथे, वेळ कोणती आहे त्याचं वर्णन. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज a whole new dimension to the wonders of God's creation. आता सॅटरडे आजसुद्धा योगायोगाने सॅटरडे आहे. दुपार आत्तासुद्धा शनिवारची दुपार होण्यात आलेली आहे. तर शनिवारची दुपार आहे त्या दिवशी एक घटना घडली. त्या घटनेचा लेखकाच्या किंवा नॅरेटरच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला. लेखकच नॅरेटर आहे आणि त्या घटनेने काय केलं, ही जी निसर्गाने बनविलेली भूमी आहे त्याचं एक वेगळंच रूप लेखकासमोर उलगडून समोर आलं. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. पूजा वॅकेशनला काही दिवस बाकी होते. आता पूजा वॅकेशन म्हणजे काय, आता वेस्ट बेंगॉल म्हटलं म्हणजे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की तिथे कोणती देवी असते, दुर्गा पूजा. मोठा सण आहे, मोठा त्योहार आहे आपण असं म्हणू शकतो त्या ठिकाणी. तर काही दिवस बाकी होते त्या पूजेसाठी आणि हॉलिडेज पूजेसाठी मिळालेली आहेत. जसं आपल्याकडे दिवाळीला बऱ्यापैकी छानपैकी अशा सुट्ट्या मिळतात तसं तिथे दुर्गापूजेच्या वेळेस सुट्ट्या मिळत असतात. तर त्या सुट्ट्या मिळालेल्या आहेत. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. तर सणासुदीच्या दिवसांमध्ये खास मुलांना वाचण्यासाठी काही पुस्तकं प्रकाशित केले जातात आणि ज्या काही सुट्ट्या मिळतात त्या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या मुलांसारखंच या ठिकाणी नॅरेटरसुद्धा काय करतो आहे, त्या पुस्तकांमध्ये पूर्ण तल्लीन, एनग्रॉस्ड म्हणजे काय तल्लीन झालेला आहे मॅगझिन्स आणि पुस्तकं वाचण्यामध्ये. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. हार्टी लंच, हार्टी म्हणजे काय, असं मजबूत भरपूर पोटभर जेवण केलेलं आहे. त्याचबरोबर ते हेल्दी पण असतं. हार्टी या शब्दामध्ये आरोग्यदायी जेवण पण आहे, पोटभर जेवण पण आहे. तर ते आरोग्यदायी जेवण केल्यानंतर त्याचे जे आईवडील आहेत आणि बहीण आहे ते दुपारच्या वेळेस आरामासाठी ले डाऊन, इथे एक फ्रेज आलेली ले डाऊन म्हणजे लोळणे, छोटी झोप काढणे, नॅप. तर त्याच्यासाठी ते झोपलेले आहेत.
आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि मी मात्र कथेचं पुस्तक घेतलेलं आहे आणि ते वाचत आहे. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आता जे वातावरण आहे दुपारचं, सगळं शांतता आहे सगळीकडे, मस्त दुपारचं वातावरण आहे. आईवडील झोपलेले आहेत आणि ते असं गूढ प्रकारचं जे वातावरण आहे ते ॲडव्हेंचरस स्टोरी म्हणजे साहसी कथा वाचण्यासाठी अगदी परफेक्ट वातावरण वाटलं नॅरेटरला. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आता ते वातावरण गूढ होतं म्हणजे काय, ती जी शांतता होतं आणि ती शांतता काही कारणांसाठी भंग पावायची. आता ते शांतता भंग करणारं जे घटना होती ती पण विचित्र होती, ते म्हणजे घोरणे. ते आईवडील जे झोपलेले आहेत अचानक मध्येच घोरून उठायचे, त्याच्यामुळे ती शांतता कधी कधी भंग पावायची. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज आणि घराच्या आजूबाजूला असलेल्या त्या चिमण्या अधूनमधून चिवचिव करायच्या, चिवचिवाट व्हायचा, त्याच्यामुळे सुद्धा ती शांतता भंग पावायची. हे वातावरण महत्त्वाचं आहे. हे वातावरण चांगलं असतं साहसी कथा वाचण्यासाठी, हे आपला नॅरेटर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. द हार्श कॉविंग ऑफ क्रो द हार्श कॉविंग ऑफ क्रो कावळ्यांची कावकाव कर्णकर्कश. हार्श म्हणजे काय, कर्णकर्कश. द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड. काईट म्हणजे घार, आकाशात उंच भराऱ्या घेणारी घार मध्ये अशी शिळ वाजवते, त्याला आपण म्हटलं श्रील कॉल ऑफ अ काईट. मिनट्स टिक्ड बाय म्हणजे काय, एवढी शांतता जर असली तर काय होतं, घड्याळाचे जे काटे त्यांची जी टिकटिक आहे ती सुरू असते, तो सुद्धा त्याला आवाज येतो आहे नॅरेटरला. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक आणि पूर्णपणे तल्लीन झालेला होता, मग्न झालेला होता त्या पुस्तक वाचनामध्ये लेखक. आणि अशा वेळेस काहीतरी घडतं. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. काही अंतरावर मला काय जाणवलं की कुत्र्यांचा एक कळप जोरजोराने भुकतो आहे. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. आता मी आधी दुर्लक्ष केलं का, मला असं वाटलं एखादं हॅपलेस शब्द व्यवस्थित वाचायचा, ते हेल्पलेस पण नाही, होपलेस पण नाही, ते हॅपलेस आहे. हॅपलेस म्हणजे दुर्दैवी. या ठिकाणी नॅरेटरला वाटलं की एखादं दुर्दैवी डुक्कर एखाद्या कॉर्नरमध्ये अडकलं आहे आणि कुत्र्यांनी ते घेरलेलं आहे असं समजून त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे नॅरेटरने. बट सुन द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. पण लेखकाच्या लक्षात आलं की ते बार्किंग म्हणजे ते जे भुंकणं आहे ते अधिकच तीव्रपणे जोरजोराने त्याला ऐकायला यायला लागलं. अँड अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोकोफोनी. आणि एवढंच नव्हतं, त्या कुत्र्यांच्या भुंकण्याला अजून कुणाची तरी कंपनी मिळाली, ती म्हणजे कावळ्यांच्या कावकाव. ती कावकाव कशी हार्श कर्णकर्कश आहे. त्यामुळे काय झालं, तो जो कॅकोफोनी आहे म्हणजे गोंधळ अधिकच वाढला. एका बाजूला कुत्रे भुंकत आहेत, एका बाजूला कावळ्यांची कावकाव. आणि हे जे गोंधळाचं वातावरण आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांचं वातावरण आहे, याचं वर्णन करण्यासाठी या ठिकाणी लेखकाने एक शब्द वापरला आहे, तो शब्द म्हणजे कॅकोफोनी. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि झालं काय, ते दूर अंतरावर असलेला तो जो गोंधळ होता, गोंगाट होता, तो जो डिस्टर्बन्स होता, तो आता जवळ येतो आहे असं त्या ठिकाणी लेखकाला जाणवलं. लेखकच नॅरेटर आहे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आता इथे छान फ्रेज आलेली आहे, गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे वरचढ ठरणे. दोन गोष्टी घडत आहेत, एका बाजूला लेखक पुस्तक वाचतोय, दुसऱ्या बाजूला डिस्टर्बन्स आहे. आधी लेखकाने डिस्टर्बन्सकडे दुर्लक्ष केलं, पुस्तकाला महत्त्व दिलं, मात्र तो गोंधळ वाढल्यामुळे आता तो गोंधळ कशाचा आहे जाणून घेण्याची जी क्युरिओसिटी आहे ती क्युरिओसिटी आता वरचढ ठरली. म्हणून लेखकाने काय केलं, लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. पुस्तक बाजूला ठेवलं आणि घाईघाईत वरंड्याकडे गेलो बघायला की नेमकं काय झालं. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस. आणि मी बघितलं क्लबच्या छताकडे, क्लबचं जे रूफ हाऊस आहे तिकडे मी बघितलं. अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि तिकडे काहीतरी भयानक चित्र दिसलं. काय होतं ते भयानक चित्र, अ बिग मेल लंगूर ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. तर तिकडे मला बघितलं जे मेल लंगूर होतं, फिमेल आणि मेल याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे. तर मेल लंगूर होतं, त्या मेल लंगूरने काय केलं, एक बेबी लंगूरला आपल्या हातात घेतलेलं होतं
मग बेबी लंगूरला हातात घेण्यात वेगळं काय आहे, एवढीच घटना नव्हती ती, पुढे अजून काहीतरी घडत होतं. काय केलं त्याने, अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर अ डेफिनेट इंटेंट टू किल. आणि त्या बेबी लंगूरला त्या मेल लंगूरने आपल्या हातात पकडून अत्यंत क्रूरपणे त्याच्या शरीरावर सगळ्या बाजूने चावा घेण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रमच सुरू केलेला होता. आणि स्पष्ट दिसत होतं इंटेन्शन की त्या बेबी लंगूरला मारून टाकायचं होतं. अशा पद्धतीने ते लक्षात आलं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय. आता या ठिकाणी झालं काय, त्या बेबी लंगूरची जी आई होती, मदर लंगूर, आणि बाकीचे जे अजून दुसरे लंगूर होते, लंगूर काय माकडांची एक प्रजाती आहे, तर प्रमुख माकडानंतर जे माकडं येतात, लंगूर येतात, त्यांना लेसर लंगूर असं म्हटलेलं आहे. म्हणजे 2 नंबरच्या पोस्टवरचे असं थोडक्यात त्याचा अर्थ घ्या. तर ती मदर लंगूर आणि बाकीचे माकडं दूर आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग होत्या त्यांच्या छतावर जाऊन बसलेले आहेत आणि अत्यंत असहाय्यपणे सगळे ते जे काही क्रूर घटना घडते त्याच्याकडे बघतायत. कुणाची हिंमत नाही तिथे जाऊन त्या बेबी लंगूरची मदत करायची किंवा त्या मेल लंगूरला विरोध करायची, कारण तो मेल लंगूर त्या ग्रुपचा लीडर होता आणि लीडर हा स्ट्रॉंग असतो आणि त्याची दहशत असते. ठीक आहे. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. आता नॅरेटरला एक परंपरा आठवली, जी परंपरा प्राण्यांच्या बाबतीत घडते. ज्यावेळेस प्राण्यांचा एक ग्रुप असतो, त्या प्राण्यांचा ग्रुपचा जो लीडर असतो जनरली मेल असतो आणि तो मेल लीडर काय करत असतो, त्या ग्रुपमध्ये दुसऱ्या कुठल्याही मेल बेबीला जिवंत ठेवत नाही किंवा जिवंत ठेवलं तर ग्रुपमधून हाकलून लावतात. आपण बघितलेलं असेल डिस्कवरी चॅनलवर, जो सिंहांचा कळप असतो त्याच्यात एखादा दुसरा मेल बेबी असेल, तो विशिष्ट वयात आला, तरुण झाला की त्या ग्रुपचा लीडर काय करतो, मेल तो या बाकीच्यांना हाकलून देतो. पण काही काही प्राण्यांमध्ये ही प्रथा अधिक क्रूर आहे, ते डायरेक्ट मारून टाकतात. उदाहरणार्थ ही लंगूरची प्रजाती. ही जी घटना होती, हे जे सत्य होतं आपल्या नॅरेटरला आठवलं. विदाउट लुझिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता, नॅरेटरने आपला वेळ वाया घालवला नाही. पटकन एक मजबूत अशी काठी घेतली अँड होल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅरोंडिंग लंगूर. मॅरोंडिंग लंगूर, इथे मॅरोंडिंग लंगूरचा अर्थ दिलेला आहे काहीतरी चोरण्यासाठी शोधणारा. बरोबर आहे तो अर्थ, पण या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, तो जास्त इथे फिट्ट होतो. तो म्हणजे आपलं भक्ष्य शोधून त्याला ठार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मॅरोंडिंग म्हणतात. आणि या ठिकाणी लंगूर काय करत होता, तेच करत होता. आपलं जे भक्ष्य त्याच्या हातात सापडलेलं होतं त्याला प्रचंड अशा वेदना होतील अशा क्रूरपणे चावे घेत होता. त्या मॅरोंडिंग लंगूरकडे काय केलं आपल्या नॅरेटरने, एक दगड उचलला आणि फेकून दिला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. पण ते मेल लंगूर होतं, इतकं रागात होतं, इतकं संतापात होतं, इतक्या संतापात त्या बेबी लंगूरला चावा घेत होतं की इकडनं ॲसॉल्ट झाला, म्हणजे अटॅक झाला होता नॅरेटरकडनं. तिकडं लक्ष द्यायलासुद्धा त्याच्याकडे वेळ नव्हता. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. पण नॅरेटरही आपला माघार घ्यायला तयार नव्हतात. खूप दगडं घेतले आणि सनासन ते दगडं त्या मेल लंगूरकडे फेकायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि दुसऱ्या बाजूला आता आपल्याला कळलं होतं ते कुत्रे नेमके कोणावर भुंकत होते, तर ते कुत्रेसुद्धा जोरजोरात भुंकत होते. त्यांचाही आवाज वाढला, त्यांना तर सपोर्ट मिळालेला आहे कोणाचा तरी, दगडं मारताय म्हणून त्यांचा आवाज वाढवला. तो आवाज वाढला, इकडनं दगडं. आता हे जराशी सिच्युएशन काय झालेली होती, चेंज झालेली होती. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आता या ठिकाणी त्या मेल लंगूरला जाणवलं काय परिस्थिती बदललेली आहे. एकाच वेळेस आपल्यावर 2-2 अटॅक होत आहेत, आपल्यावर कुत्रेही भुंकत आहेत आणि दुसऱ्या बाजूने हा मुलगा दगडही मारतो आहे. आता उगाच आपलं आयुष्य धोक्यात घालण्यात अर्थ नाही, म्हणून त्याने हातातलं बेबी खालीच ठेवलं. ज्या ठिकाणी ठेवलं तिथे ते छत होतं, ते छत मात्र कसं होतं, स्लोपिंग होतं. हा वरांड्यात आहे, वरांड्यावर जे छत आहे ते स्लोपिंग आहे,
म्हणजे काही जर ठेवलं तर ते घसरत घसरत खाली जाणार. एका बाजूला लेखक आहेत आणि एका बाजूला कुत्रे आहेत. आता ते मेल लंगूर, ते बेबी मेल लंगूर आता खाली पडणार होतं. द बेबी वॉज लिस्टलेस. लिस्टलेस म्हणजे प्राणहीन. एवढा प्रचंड मानसिक आघात, शारीरिक आघात झाल्यानंतर काहीच एनर्जी शिल्लक नव्हती त्या बेबी लंगूरमध्ये. अँड ॲपियर्ड टू बी डेड. ते जवळजवळ मेलेलंच आहे असं जाणवत होतं. ॲज इट्स बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मेनी फोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. ज्या क्षणाला आता ते बेबी मेल लंगूर आपण गृहीत धरतो आहे, तो फक्त नॅरेटरचा अंदाज होता, ते घसरायला लागलं. त्या क्षणाला खाली जे कुत्रे होते त्यांचा आनंद वाढला. त्यांना वाटलं की आता आपल्याला छानपैकी मेजवानी मिळणार आहे, किल आणि मिल, छान तिथे शिकार पण होणार आहे आणि अन्नही मिळणार आहे. हे अपेक्षा कुत्र्यांची उंचावली आणि त्यांचा आवाज अधिकच वाढला. मेनीफोल्ड म्हणजे अनेक पटीने वाढला. कीपिंग द डॉग्स ऑफ ॲट बे with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the till roof. आता काय झालं, नॅरेटरलाही जाणवलं आता हे बेबी लंगूर खाली येत आहे आणि समोर कुत्रे पण आहेत. म्हणून त्याने आपल्या हातातील काठीने काय केलं, प्रयत्न केला त्या कुत्र्यांना लांब ठेवण्याचा. आणि आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. आणि कसं तरी ॲडजस्ट करून त्या बेबी लंगूरची शेपटी पकडली. जस्ट इट टिप्ड ओव्हर. ज्या क्षणाला ती कलंडली. कुठून कलंडली? द एज ऑफ द टाईल्ड रूफ. टाईल म्हणजे काय? टाईल रूफ. रूफ कसं आहे? टाईलचं म्हणजे काय? कौलांचं. ते जे कौलारू छत होतं त्याच्या किनाऱ्यावर ते बेबी लंगूर घसरत आलं, टिप्ड ओव्हर, कलंडलं. आणि नेमकं त्या क्षणाला नॅरेटरने काय केलं, त्याची शेपटी पकडण्यात यशस्वी प्रयत्न केला. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इनर्ट नवा शब्द आहे. पूर्णपणे प्राणहीन झालेलं, निस्तेज झालेलं, कुठलीही शक्ती शिल्लक नसलेलं असं ते बेबी त्याला जाणवलं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि चेक केल्यावर नॅरेटरला आता कन्फर्म झालं की ते बेबी काय आहे? मेल लंगूर आहे. म्हणजे आता त्याचा अंदाज खरा ठरला. बाय दिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. एवढ्यात आईवडील आणि सिस्टरसुद्धा वरांड्यात आलेले होते. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि जे बचाव कार्य मी हाती घेतलेलं होतं ते स्वतःच बघत होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. काही अंतरावर आमचे शेजारीसुद्धा जमा झालेले होते आणि ती गंमत बघत होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आता काय केलं मी, ते बेबी लंगूर घेतलं आणि आमच्या बॅकयार्ड म्हणजे मागच्या एरियात गेलेला आहे. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. पोल्ट्री कूप म्हणजे खुराड, कोंबड्यांचं खुराड. आता त्या कोंबड्यांच्या खुराडामध्ये घेऊन गेला. तिथे फ्लोअर आहे म्हणजे जमीन आहे. त्या जमिनीवर अत्यंत सॉफ्टली, अत्यंत हळूवारपणे त्या आधीच जखमी असलेल्या, अत्यंत मानसिकरित्या आघात झालेल्या पिलूला हळूच त्या ठिकाणी नॅरेटरने किंवा लेखकाने ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट्स, मार्क्स. आता शरीरावर खूप मोठ्या मोठ्या जखमांचे मार्क्स दिसत होते. अँड स्क्रॅचेस, फार ओरबाडलेलं होतं त्यामुळे ते ओरखाडेसुद्धा दिसत होते. ब्लड वॉज वुझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. उझिंग हा शब्द आलेला आहे. त्याला सगळ्यात चांगला शब्द म्हणू शकतो आपण झिरपणे. तर काही जखमांमधून रक्तसुद्धा झिरपत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. तर जे बेबी होतं मोशनलेस म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल जाणवत नव्हती. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स. माझ्या वडिलांनी पटकन मला फर्स्ट एडचा बॉक्स आणून दिला, जेणेकरून काय करेल मी, त्या जखमा स्वच्छ करेल, निर्जंतुक करेल आणि असं औषध लावेल की स्टॉप द ब्लिडिंग. जो रक्तस्राव होतो आहे तो रक्तस्राव थांबेल, अशा प्रकारचा त्या ठिकाणी औषध लावण्याचा प्रयत्न करेल. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. खूप रिलॅक्स वाटलं नॅरेटरला एक गोष्ट बघून की अजूनही ते बेबी लंगूर ब्रीदिंग करत होतं. श्वासोश्वास चालू होता. लाईफलेस जरी वाटत होतं, मोशनलेस जरी वाटत होतं, इनर्ट जरी वाटत होतं, तरीसुद्धा श्वासोश्वास चालू आहे हे बघून नॅरेटरच्या जीवात जीव आला. इवन दो हिज ब्रीथ वेअर शॅलो. पण ती ब्रीदिंग कशी होती? शॅलो, अत्यंत हळूवार, म्हणजे केव्हाही जीव जाईल अशा परिस्थितीत ते
पिलू होतं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. मग काय करावं? तर सर्वात चांगला उपाय थंड पाण्याचे सपकारे त्या पिलूच्या तोंडावर मारले. स्टर आणि त्या हालचाल जाणवली, मूवमेंट जाणवली. स्टर म्हणजे काय? मूवमेंट. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि शक्ती कमी आणि उठायचा प्रयत्न असतो त्यावेळी जी धडपड असते, जी हालचाल असते, ते झटके देऊन थोडा वेळ ते शेकी अटेम्प्ट्स ते झटके दिले आणि उठून बसलं ते. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लीफ इन द विंड. प्रचंड शॉकमध्ये होतं ते पिलू. आणि ट्रेमलिंग म्हणजे काय? त्याचा थरकाप होत होता भीतीने. आणि ती भीती काही कमी झालेली नव्हती. एखादं झाडाचं पान हवेने जसं इकडे तिकडे झोकांड्या घेतं किंवा हलतं त्या पद्धतीने त्या पिलूचा थरकाप होत होता. हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप. त्याचे जे छोटे छोटे डोळे होते चालू बंद होणारे, त्याची उघडबंद चालू होती, ते ओले झाले होते. वेल्ड अप, अश्रूंनी ते ओले झालेले होते. लहान मुलं जसं ज्या पद्धतीने रडतं अगदी त्या पद्धतीने ते माकडाचं पिलू रडत होतं. अँड ही स्टार्टेड टू सॉब. आणि हुंदके देऊ लागलं. विथ अ मफल्ड क्राय. मफल्ड क्राय म्हणजे कधी कधी आपल्याला रडू येतं, ते रडू आपण दाबण्याचा प्रयत्न करतो आणि दाबण्याचा प्रयत्न केला की काही हुंदके बाहेर येतात. अगदी माणसाचं मूल ज्या पद्धतीने हुंदके देऊन देऊन रडतं त्या पद्धतीने ते पिलू रडायचा प्रयत्न करत होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. एखादा मानसिक किंवा शारीरिक आघात झाल्यानंतर माणसाचं मूल ज्या पद्धतीने एक्सप्रेस होतं अगदी त्या पद्धतीने ते माकडाचं पिलू, ते लंगूरचं पिलू एक्सप्रेस होत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड्स. आता त्या पिलाला एनर्जी मिळावी म्हणून या ठिकाणी नॅरेटरने काय केलेलं आहे, साल काढून एक बनाना त्याला दिलं. त्याने पटकन ते ॲक्सेप्ट केलं. बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. आणि अत्यंत घाईघाईने खूप एनर्जीची आवश्यकता आहे, ते त्या बनानावर तुटून पडलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. आता माझं जे लक्ष होतं त्याच्या रिवायवलवर. रिवायवल म्हणजे काय? पुनर्स्थितीत येणे, व्यवस्थित चांगल्या स्थितीत त्याने यावं. ते येतं आहे का, होतं आहे का, त्याची परिस्थिती बिघडते आहे का चांगली होते, याच्याकडे लेखकाचं अटेन्शन होतं. आय हॅड ॲन अनकॅनी फीलिंग ऑफ बिंग वॉच्ड. पण त्याच वेळेस विलक्षण असं मला काहीतरी वाटलं, कोणीतरी माझ्याकडे बघतं आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप. मी त्या खुराड्याकडनं नजर बाजूला वळवली, इकडे तिकडे वळवली. देअर सॅड द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. आणि मी बघितलं आमच्या किचनच्या छतावर त्या बेबी लंगूरची आई म्हणजे मदर लंगूर बसलेलं होतं किचनच्या छतावर. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि मी जे काय करत होतो ते अत्यंत कॉन्फिडंटली ते बघत होती. शी सिम्पली सॅड देअर क्वाइटली. अत्यंत शांतपणे बसलेली होती. तिला अजिबात भीती वाटत नव्हती, अजिबात धोका वाटत नव्हता. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. ती कन्व्हिन्स्ड होती, तिला खात्री होती की या ठिकाणी आपल्या पिलाला कुठलाही त्रास होणार नाही, कुठलाही धोका नाही, एवढा तिला कॉन्फिडन्स होता. म्हणून शांतपणे बसलेली होती आणि कुठल्याही प्रकारचा अटॅक वगैरे त्या ठिकाणी तिने केला नाही. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. फक्त या नॅरेटरलाच नाही जाणवलं, तर त्या बेबीलासुद्धा जाणवलं की आजूबाजूला आपली आई आहे. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊडर. जसं एखादं लहान मुलं आपलं रडणं दाबून ठेवतं आणि अचानक आई किंवा वडील समोर आले आणि ते दाबलेलं रडू जोरजोरात बाहेर यायला लागतं, जोरजोरात रडायला लागतं. अगदी त्याच पद्धतीने ते बेबी लंगूरसुद्धा जोरजोरात रडायला लागलं. त्याला जेव्हा जाणवलं आपली आई आपल्या आजूबाजूला आहे. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. मग त्या कोंबडीच्या खुराड्यापासून मी बाजूला सरकलो, मागे सरकलो. रिट्रीटेड, मागे सरकलो, त्याच्या आईला त्याच्या जवळ येण्यासाठी. तशी तिला एक प्रकारचा इशारा की ये बा, आपल्या पिलाजवळ ये. इमिजिएटली द मदर डिसेंडेड. पटकन आईलाही म्हणजे तपेलं कळलं. पटकन ती किचन रूफवरून खाली आली. ऑन द फ्लोर, जमिनीवर आली. ऑफ द कूप, त्या खुराड्याच्या. अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आपलं पिलू गेलेलं आहे
असं समजून सोडून दिलेलं होतं. ते बेबी तिला मिळालेलं आहे. प्रचंड आनंदाने इमोशनने पटकन तिने ते आपलं पिलू उचललं आपल्या बाहूमध्ये. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन आणि खूप बारीकपणे नाजूकपणे शरीराकडे बघितलं. जखमा किती खोल आहेत, किती धोकेदायक आहेत, त्याचं इन्स्पेक्शन केलं. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉझम आणि त्या पिलाला घट्ट आपल्या मिठीत घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. ते काळजी करणारे बाहू त्या बाळाला खूप कम्फर्टेबल वाटलं, खूप स्वस्त वाटलं, खूप छान वाटलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. तिची आई होती थोडा वेळ तिथेच बसली आपल्या पिलाला मांडीवर घेऊन. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग. असं वाटत होतं की ती काहीतरी विचार करत होती. कसला विचार करत होती? ओव्हर द ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲसॉल्ट. ती असा विचार करत होती की आता आपल्या बेबीवर पुन्हा अटॅक होऊ नये यासाठी आपण काय करायला हवं, कोणते कोणते ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि आपण आता नेमका कोणता मार्ग अवलंबावा हा विचार ती करत होती. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आता या लेसनचा. आपल्या बाळाला घेतलं, उठली आणि निघून नाही गेली, पण त्या तयारीत असताना काही सेकंदासाठी त्या मदर लंगूरने स्ट्रेटली नॅरेटरच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आजसुद्धा तो जो लुक दिलेला आहे त्या बेबी लंगूरच्या आईने, तो मी आजसुद्धा विसरलेलो नाही. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. त्या नजरेतून ती हजारो लाखो धन्यवादांचा वर्षाव ती माझ्यावर करत होती तिच्या त्या बेबी लंगूरला वाचवल्यामुळे. आय वॉज ओव्हरव्हेल्ड बाय द इमोशन्स. मी सुद्धा त्या इमोशन्सने ओव्हरव्हेल्ड म्हणजे अत्यंत भावनाविवश झालेलो आहे. द सेंटिमेंट्स अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ज्या पद्धतीने तिने तिच्या भावना एक्सप्रेस केल्या, ज्या पद्धतीने तिने थँक्स बोलली, ते बघून मलासुद्धा काय झालं, भावनाविवशता फील झाली. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आणि मला तिथे दिसलं की युनिव्हर्सल मदर म्हणजे सगळ्या जगात ज्या आया आहेत त्या आयांचंच ते रूप होतं. तो मनुष्य असू द्या किंवा कुठलाही प्राणी असू द्या, आई म्हणजे आई असते आणि त्या आईचं रूप मला ते समोर दिसलं होतं. आणि ती आई त्या बाळाला आपल्यासोबत घेऊन बसलेली होती ज्या बाळावर आघात झालेला होता, स्ट्रायकन बेबी. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूम. आणि पटकन इन अ फ्लॅश म्हणजे प्रचंड वेगाने तिने उडी मारली आणि डायरेक्ट आमच्या किचनच्या रूफवर गेली. आणि त्यावेळेस तिच्या बाळाने तिच्या पोटाला घट्ट पकडून ठेवलेलं होतं. शी सर्वेड द एरियाज फॉर द व्हिशियस स्मेल लंगूर. आता वरती गेल्यावर तिने सर्वे केला. कशाचा सर्वे केला की ती व्हिसियस लंगूर कुठे आहे, व्हिसियस मेल लंगूर. व्हिसियस म्हणजे ते क्रूर प्राणी, लंगूर जातीतला तो मेल प्राणी. अँड देन लिफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि तिच्या लक्षात आलं की तो जो क्रूर प्राणी होता, क्रूर लंगूर होता, कोणत्या दिशेला आहे तिच्या लक्षात आला. तिचा अपोजिट दिशेला तिने जंप घेतली आणि ती तिकडे निघून गेली, जेणेकरून लंगूरकडे जावं तर तो व्हायलंट अटॅक पुन्हा होऊ शकतो, त्यापासून वाचण्यासाठी ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी. आता ती जी ब्रीफ मीटिंग होती, छोटीशी मीटिंग, कोणाकोणासोबत झाली, बेबी लंगूरसोबत, अजून कोणासोबत झाली, मदर लंगूरसोबत. आणि त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली की इंटरस्पेसिस म्हणजे आंतरप्रजातीय म्हणजे प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन घडू शकतं. म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे काय, एकमेकांप्रती असलेला विश्वास प्रस्थापित होऊ शकतो. ही फॅक्ट आहे, हे खरं आहे, ही रियालिटी आहे, याची या ठिकाणी लेखकाला स्पष्ट जाणीव झाली. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड.
इथे थोडंसं फिगरेटिव्ह लँग्वेज वापरलेली, अलंकारिक भाषा वापरली लेखकाने. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. कॉर्ड म्हणजे एखादं म्युझिकल वाद्य. म्युझिकल वाद्याची योग्य तार जर आपण छेडली तर त्याचा अत्यंत सुमधुर सुंदर सूर आपल्याला ऐकायला येऊ शकतो. तो सुमधुर सूर आपल्याला ऐकायला येऊ शकतो. अगदी त्याच पद्धतीने जर आपण प्राण्यांसोबत सुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे व्यवहार केला, योग्य पद्धतीने वागलो, तर प्राणी आणि आपण म्हणजे मनुष्य यांच्यामध्ये जे संबंध आहे, जे रिलेशन्स आहेत, यांचा सूर आपल्याला सापडू शकतो. खूप सुंदर अशी ही अलंकारिक भाषा या ठिकाणी लेखकाने वापरण्याचा प्रयत्न केला आहे. वाद्य आणि त्या वाद्याची ती तार याचा संबंध आपल्या वागण्याशी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. त्या मदर लंगूरने मला हे सांगितलं, सिद्ध केलं की तुम्ही आणि आम्ही म्हणजे मनुष्य आणि आम्ही, आपल्या दोघांमधलं जे रिलेशन आहे, जे कम्युनिकेशन आहे, त्याचा आधार फक्त फूड नाही आहे, फक्त अन्न नाही आहे, अजून दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये कम्युनिकेशन होऊ शकतं. आणि काय होतं ते वेगळे वेगळे माध्यम, त्या ठिकाणी दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. त्या दुसऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे हा बॉन्ड स्थापन होऊ शकतो. ती गोष्ट म्हणजे ट्रस्ट. एकमेकांवर आपण विश्वास दाखवू शकतो. हो, या ठिकाणी आपण बघितलं की मदर लंगूरने नॅरेटरवर पूर्ण विश्वास टाकून दिला होता. त्या मदर लंगूरला खात्री होती की आपल्या बेबीला या व्यक्तीपासून कुठलाही धोका नाही. कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आता ट्रस्टसोबतच दुसरे 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून एक रिलेशन प्रस्थापित होऊ शकतं, कम्युनिकेशन होऊ शकतं. ते दुसरा मार्ग होता कंपॅशन. कंपॅशन आपण कुठे बघितलं? मदर लंगूर आणि त्या सोबत बघितलं. किती ते बॉन्डिंग सुंदर होतं. त्याचबरोबर ते कंपॅशन या ठिकाणी जेव्हा डोळ्यात डोळे घालून ती मदर लंगूर बघत होती आपल्या नॅरेटरच्या, तर ते प्रेम त्या ठिकाणी दिसलं. डोळ्यातून आभार व्यक्त करण्याची ती अद्भुत पद्धत त्या ठिकाणी लेखकाला जाणवली. म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांसोबतची म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती. कोणती? लेखक मागे सरकला आणि लगेच त्या ठिकाणी ती मदर लंगूर खाली आली. ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती. तिला कळलं हा मागे का सरकलेला आहे. ती आली, तिने आपल्या बेबीला घेतलं, थोडा वेळ तिथे थांबली आणि नंतर जे बघणं होतं ते अप्रतिम होतं. त्या बघण्यातून जे काही सांगण्याचा प्रयत्न केला ते लेखकाच्या डायरेक्ट हृदयापर्यंत पोहोचलं. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. त्या घटनेला आता 55 वर्ष झालेली आहेत. कदाचित हा लेख लिहायलाही अनेक वर्ष झाले असतील, परंतु ज्यावेळेस लेखक ती स्टोरी लिहितो आहे त्यावेळेस त्या घटनेला आता 55 वर्ष झाली. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. परंतु आजसुद्धा ते जे स्पेशल एन्काउंटर होतं मी अत्यंत आनंदाने, फॉन्डली अत्यंत आनंदाने मी काय करतो, आठवतो. आणि त्याच्यापासून मला खूप आनंद होतो. काय आठवतो लेखक? अ स्पेशल काइंड ऑफ एन्काउंटर. विशेष अशी ती घटनेला सामोरं जावं लागणं, याला लेखक काय म्हणतात? एन्काउंटर. हे ते एन्काउंटरने जे आपल्याला चित्रपटातून माहिती आहे, हे एन्काउंटर वेगळं होतं. पण थोडा थोडा अर्थ जर आपण लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एन्काउंटर दिसेल. काय? ते जे मेल लंगूर होतं ते काय करत होते? बेबी लंगूरचं एक प्रकारे एन्काउंटरच करत होतं, ते आपण समजू शकतो. परंतु हे जे स्पेशल एन्काउंटर होतं ते डोळ्याची भाषेचं होतं. लेखक म्हणतो की मी हे कधीही विसरू शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, स्टोरी आवडली असेल, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत तुमच्या ओळखीचे जे 12वीचे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंतही लिंक शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर 12वीसाठी सुद्धा व्हिडिओ बनवतात, याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.